हॅलो फ्रेंड्स, तर आता आपण बघणार आहोत की आपल्याला कॅप 1 मध्ये किती सीट मॅट्रिक्स होता आणि कॅप 2 चा सीट मॅट्रिक्स याचा आपण कंपॅरिझन करू की हाऊ मेनी सीट्स इन गव्हर्नमेंट और गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस आर व्हॅकंट फॉर कॅप 2 लिस्ट. ओके, की आपल्याला कॅप 2 साठी किती सीट व्हॅकंट आहे. आपल्याला टोटल कॅप 1 आणि कॅप 2 चा आपण इथे कंपॅरिझन करणार की किती सीट आपल्याला रिकाम्या अवेलेबल आहे. तर सीट मॅट्रिक्स आपल्या कॅप 2 चा आलेला आहे. त्याच्यामध्ये टोटल सीट कॅप 1 ला होता बघा 1419. ह्या फर्स्ट राऊंडला एवढ्या सीट आपल्या व्हॅकंट होत्या. पण आता कॅप 2 साठी आपल्याला 692 ह्या अवेलेबल व्हॅकंट सीट्स आहेत. ठीक आहे. जनरल म्हणजे काय की मेल आणि वुमेन. ओके, ऑल कॅटेगरीज आहे हे. ठीक आहे, ऑल कॅटेगरीज. जनरल मध्ये 912 ह्या कॅप 1 साठी होत्या, तर आता आपल्याला 459 ह्या अवेलेबल राहिलेल्या आहेत. नंतर वुमन कोटामध्ये 428 होत्या कॅप 1 साठी, तर कॅप 2 साठी आता आपल्याला 162 ह्याच उरलेल्या आहेत. नंतर आहे ऑर्फन मध्ये 7 होत्या, तर आता याच्यात देखील सुद्धा ऑर्फन मध्ये 7 सीट अवेलेबल आहे. नंतर आहे ऑर्फन 2 मध्ये 8 सीट आपल्याला कॅप 1 मध्ये होत्या, तर आता ऑर्फन 2 मध्ये आपल्याला 5 सीट ह्या उरलेल्या आहेत. नंतर पीडब्ल्यूडी साठी आपल्याला 72 सीट होत्या कॅप 1 मध्ये, तर कॅप 2 मध्ये 64 सीट्स ह्या अवेलेबल राहिलेल्या आहेत. तर म्हणजे काय की हा कॅप 1 आणि कॅप 2 चं हे कंपॅरिझन आहे की आपल्याला कॅप 2 मध्ये किती सीट आपल्याला अजून व्हॅकंट आहे. ओके, जर आपण बघितलं की ऑक्युपाइड सीट म्हणजे कॅप 1 मध्ये किती जागा किती सीट्स ह्या अलॉट झाल्या म्हणजे ऑक्युपाइड झाल्या, किती जणांना कॉलेजेस भेटले. तर टोटल मध्ये 727 जागा आहेत त्या ऑक्युपाइड झाल्या. ओके, नंतर जनरल मध्ये 453 ह्या जागा ऑक्युपाइड झाल्या. नंतर वुमन कोटामध्ये 266, ऑर्फन मध्ये एकही सीट अलॉट झालेली नव्हती. नंतर आहे ऑर्फन 2 मध्ये 3 सीट ह्या अलॉट झाल्या होत्या कॅप 1 ला. नंतर पीडब्ल्यूडी मध्ये 8 सीट अलॉट झालेल्या होत्या. पण आता सुद्धा आपल्याला एवढ्या सीट्स ह्या अलॉटेड झालेल्या नाहीये. कॅप 2 साठी आपल्याला एवढ्या सीट ह्या रिकाम्या आहेत, व्हॅकंट आहेत. कारण आपले जे न्यू आहेत कॉलेजेस ते सुद्धा ते प्रायव्हेटचे न्यू कॉलेजेस ऍड झाले आहेत. ठीक आहे, त्याचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्यावर पुरा डाटा बघणार आहोत. पण सर्वात पहिले आपण बघूया गव्हर्नमेंट ऍडेड मध्ये कॅप 1 आणि कॅप 2 मध्ये हा एवढा डिफरन्स आहे. म्हणजे अजून सुद्धा आपल्याला आपण म्हणू शकतो की 50% आपल्याला सीट अजून आहेत, 45% अजून आपल्याला सीट्स या अवेलेबल आहे कॅप 2 राऊंड साठी. म्हणून ज्यांना सीट अलॉट नाही झाल्या त्यांनी इतकं टेन्शन घेऊ नका. मला कमेंट सेक्शन मध्ये खूप कमेंट येतात की दीदी मला सीट अलॉट झाल्या नाही, आता मला लागेल का नंबर सेकंड राऊंडला. तर तुमचा नंबर हा निश्चितपणे लागू शकणार आहे. ठीक आहे, आणि कमेंट मला तुम्ही देतात की थँक्यू दीदी, परत खूप छान माहिती दिली, तर त्याच्याबद्दल तुमचं खरंच थँक्यू. कारण तुमच्यामुळेच मला हे असे व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रेरणा मिळते की मी अजून व्हिडिओज बनवू तुमच्यासाठी. तुम्हाला BMS मध्ये काही अडचण आहे की नाही ती मी तुमची सॉल्व्ह करू ह्या व्हिडिओजच्या माध्यमातून, असं मला वाटतं. म्हणून मी तुमच्यासाठी प्रत्येक टॉपिकवर हा आपल्या BMS काउन्सिलिंगचा व्हिडिओ हा बनवलेला आहे. तुम्ही माझ्या चॅनलला बघू शकता की प्रत्येक टॉपिकवर हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. ठीक आहे, आता तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रायव्हेट कॉलेजेस राहतो. थँक्यू.